नमस्कार, महाराष्ट्र T24 च्या विशेष बातमीपत्रात मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। नाशिक जिल्ह्यातील हरिहरगडाजवळ असलेल्या शीतकडा धबधब्यावर रॅपलिंगसाठी गेलेल्या एका पर्यटकाच्या तुकडीवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। रविवारी दुपारच्या सुमारास हा सारा प्रकार घडला असून हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी काय परिस्थिती होती या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या हल्ल्यामध्ये एकूण 20 ते 25 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। समोर आलेल्या माहितीनुसार इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दुर्गम जंगलामध्ये 350 फूट उंचीची शीतकडा धबधबा आहे। कल्याणमधील एका संस्थेच्या माध्यमातून या धबधब्यावर मागील 3 महिन्यांपासून साहसी खेळांचे आयोजन केले जात आहे। अशाच एका गटाला येऊन आयोजक रविवारी या धबधब्यावर पोहोचले होते। कल्याण, गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यातील काही लोकांचा समावेश असलेल्या गिर्यारोहकांचा हा गट रविवारी दुपारपर्यंत शीतकडा धबधबा परिसरामध्ये साहसी खेळांच्या उद्देशाने पोहोचले। धबधब्यावरून वॉटरफॉल रॅपलिंग करण्याची तयारी सुरू असतानाच या ठिकाणी निरीक्षणासाठी आयोजकाकडून ड्रोन उडवण्यात आल्याने मधमाशांचे एक मोठे मोहळ उठले आणि या मधमाशांनी या गटावर हल्ला केला। सेतू सुविधा केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघडकीस आलाय। पुरुषांच्या नावावरील पैसे उचलून केंद्र चालक फरार झाला। हदगाव तालुक्यातील मनाडा येथील CES केंद्र चालकाने हा प्रकार केलाय। सचिन मल्टी सर्व्हिसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो। रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी पैसे मिळवून देतो म्हणून त्याने ओळखीच्या पुरुषांचे आधार कार्ड, बँक पासबुक जमा केले। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला, मात्र अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले। महिलांच्या आधार कार्डवर खाळखोड करून त्याने त्यावर पुरुषांचे आधार क्रमांक आणि बँक अकाउंट नंबर टाकले। पैसे जमा झाल्यानंतर त्या पुरुषांचे अंगठे घेऊन पैसे उचलले। स्वतःचे रोजगार हमी योजनेचे 4,500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असे सांगून त्यांनी पुरुषांच्या खात्यावर जमा झालेले पैसे स्वतःच्या खात्यात वर्ग करायला लावले। गावातील सय्यद अलीम या युवकाच्या खात्यावर देखील पैसे जमा झाले होते। शंका आल्याने अलीमने बँकेत जाऊन चौकशी केली तेव्हा लाडकी बहीण योजनेचे ते पैसे असल्याने त्याला कळाले आणि CES केंद्र चालकाने केलेला हा प्रकार उघडकीस आला। हा प्रकार उघड झाल्यानंतर केंद्र चालक सचिन थोरात फरार झालाय। मनाठा गावातील जवळपास 37 जणांची त्याने फसवणूक केल्याचे उघड झालंय। लोकशाहीत सर्वोच्च पदावर प्रखर टीका सहन करण्याची क्षमता पाहिजे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केले आहे। शुक्रवारी पुण्यात MIT येथे गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात गडकरी बोलत होते। यावेळेस गडकरींनी राज्याविरुद्ध कितीही बोलले तरी राजाने सहन करावे, राजाने प्रखर टीकेवर चिंतन करावे, टीका सहन करणे हीच राजाची सर्वात मोठी परीक्षा असते असंही गडकरी आपल्या भाषणात म्हणाले। हीच आपल्याला लोकशाहीकडून अपेक्षा आहे। साहित्यिकांबद्दल, कवींबद्दल, विचारवंतांकडून तरी अपेक्षा आहे की त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले पाहिजेत। लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा कोणती असेल तर राज्याच्या विरोधात कितीही कोणीही परखडपणे विचार मांडले तरी त्या राजाने सहन केले पाहिजे, त्या विचारावर चिंतन केले पाहिजे, हीच खरी लोकशाहीमधील अपेक्षा असते। सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत, त्या सांसद रत्न खासदार असल्याचा आम्हाला अभिमान आहे। सुप्रिया सुळे 4 वेळा खासदार झाल्या, तुम्ही 3 वेळा खासदार होण्यात आम्हाला प्रत्यक्षपणे थोडाफार सहभाग होता, तर 4थ्या वेळी झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता असं गौप्यस्फोट भाजपचे माजी नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलाय। हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कन्या अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह सोमवारी इंदापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार गटात प्रवेश केला। यावेळी व्यासपीठावर विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, उत्तमराव जानकर अशा बड्या नेत्यांनी हजेरी लावली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोफेसर गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील गोविंदाचा संघ स्पेनमध्ये कानकूर इंटरनॅशनल 2024 स्पर्धेत विजयी झाला। ही स्पर्धा मानवी मनोरे बांधण्यात कलेतील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेपैकी एक आहे। पूर्वेश सरनाईक आणि महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने स्पेनमधील डेल पेंडेस विया फ्रांका येथे प्रसिद्ध कॉनकूर फेस्टिवलला भेट दिली। हा सण मुंबई आणि ठाण्याच्या साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाशी सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित आहे आणि यामध्ये मानवी मनोरे सादर करण्यात येतात। यावेळी महाराष्ट्राच्या संघाला कॉस्ट्रेक विला फ्रांका या जगातील सर्वात यशस्वी मनोरे बांधणाऱ्या संघासोबत सहयोग करण्याची संधी मिळाली।
विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसा प्रचारांची गाणी यायला सुरुवात झाली आहे। जनसामान्यांच्या तोंडी रेंगाळणाऱ्या पक्षाच्या प्रचार गीताने मतदानात फरक पडतो याची अनेक उदाहरणं माहीत असल्याने नेते मंडळींनी आता पेरडी सॉन्ग मधून विरोधकाची तार छेडायला सुरुवात केली आहे। काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे असुराचा संहार कराया मशाल दे हाती हे मशालीचा पुरस्कार करणारं गाणं व्हायरल झाल्यानंतर आता शरद पवार गटानं महायुतीवर जाडी चमडी चमकते युतीची लकालका असे पेरडी सॉन्ग पोस्ट करत मार्गावर बोट ठेवल्याचं दिसतंय। सध्या सोशल मीडियावर महायुतीच्या महान अपयशानंतर सादर करतोय जाडी चमडी चमकते युतीची लकालका असं लिहित महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यावर खरपूस टीका करण्यात आली आहे। महाराष्ट्र काँग्रेसने नवीन गाणं लॉन्च केलं आहे। या गाण्याची सगळीकडे एकत्र चर्चा आहे असून या गाण्याला अनेक नेते रिपोस्टही करत आहेत। जम्मू काश्मीर मध्ये 3 टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या। 1 ऑक्टोबरला शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले होते तर हरियाणात विधानसभेसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते। दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबरला येणार आहेत। सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवात होणार आहे। सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी करण्यात येईल, त्यानंतर ईव्हीएम मधील मतमोजणीला सुरुवात होईल। काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर प्रथमच निवडणुका पार पडत आहेत। हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या राज्यातील प्रमुख पक्षांकडून मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी चांगली धडपड सुरू आहे। सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून मोठा डाव टाकला असला तरी आता महायुतीमधील 3 पक्षांमध्ये या योजनेचे श्रेय घेण्यासाठी चळवळ सुरू आहे। त्यासाठी विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमकपणे प्रचार करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे अजितदादा गटाकडूनही लाडक्या बहिणीच्या योजनेचे फायदा आपल्या पक्षाला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत। यासाठी अजितदादा गटाने अलीकडेच एक विशेष मोहीम राबवली होती। या मोहिमेला राज्यातील महिला मतदार आणि शेतकरी वर्गाचा तुफान प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबरला राज्यातील तुफान प्रतिसाद मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली। आतापर्यंत या टोल फ्री नंबरवर तब्बल 15,08,827 फोन आले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने तक्रारी आलेल्या 13,57,942 नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात आल्या। यापैकी सगळ्यात जास्त फोन हे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अडचणी सांगणाऱ्या होत्या। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत अधिकच्या जागा मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना चांगलाच कस लावा लागत असल्याची चर्चा आहे। अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातून एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच लढणार असल्याचे बोलले जात आहे। सध्या अजित पवार विविध मतदारसंघात लढण्यासंदर्भात आढावा घेत असल्याची चर्चा तथ्यहीन असल्याचीही माहिती पुढे आली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार आपल्या पारंपरिक मतदारसंघात असलेल्या बारामती विधानसभेतूनच लढणार, आता यावर शिक्कामोर्तब झाली आहे। निवडणुका जवळ आल्या की पक्षांतर सुरू होतो। एक नेता दुसरा पक्षात, दुसरा तिसरा पक्षात प्रवेश करतो। 2018-19 मध्ये अशी पक्षांतराची लाट होती जो तो भाजपमध्ये प्रवेश करीत होता। काँग्रेस राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता। त्यानंतरही या पक्षाला इनकमिंग सुरूच होते। 2024च्या या लोकसभा निवडणुकीने सारे चित्र पालटले। भाजपमध्ये आलेल्या आता मूळ पक्षात परतू लागले आहेत। माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे त्यापैकीचे एक। भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशावर नागपुरात प्रतिक्रिया दिली। हर्षवर्धन पाटील भाजप सोडून तुतारी हाती घेणार याबाबत फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ही जुनी बातमी आहे, यात नवीन काय। निवडणुकीच्या वेळी अनेक कार्यकर्ते येतात आणि आम्ही त्यांच्याशी भेटतो। बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र T24। प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत। त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत। एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस? हो, तिच्याच बद्दल बोलतो। त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू? अगं वेडा आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत। आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत। चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच। राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या 0वर आणता येईल।
लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ. राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला. हो हो मी तुला बोलले होते ना मुलगीच होणार म्हणून. हा तू बोलली होती बर का. आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे. हो मी पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये. आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? हा? काय? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं होय. धन्यवाद बर का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे